50ला 4 किलो बटाटा, 50 का 4 किलो बटाटा, 50 का 4 किलो बटाटा। आम्ही चाललोय आता मार्केटला. थोडं घरचं सामान घ्यायचं होतं आणि भाजीपाला पण घ्यायचं होतं. म्हटलं सगळेच चला आता घरी, असं पण बोर होतं. मार्केटला पोहोचले आता. इथून थोडंसं घरचं सामान घेऊन परत मग बाजारात जायचे भाजीपाला घ्यायला. पहिले इथे चालू काय एक झेंडा उचल इकडे वय. काय घ्यायचं नंतर घेऊ नंतर. चल चल रिक्षात बसायचं आपल्याला. चल घेतलं. तिथनं थोडंसं सामान शूट करायला काही भेटत नाही. यावनी खूप वैताग देते, तर मग असंच निघालो आता इथनं. काय काय खाती बनाना हट पाग पोगी. घरी येऊन पहिले चेंज केलं. ले दमलो होतो जाम. थोडा भाजीपाला घेतलाय आता. ते हे तर रॅशन त्यांनी. अगं नको ना हात टाकू त्याच्यात आवनी. तू फक्त खराब होय ग. मी तुला कशी माप देते बाई. अगं नको ना. ए पागल. मी चांगले ठेवलं तर ही पोरगी कुठं पण घुसते. मी काय करू बरं. कसं अवतार केलंय ते. पेन किलर आहे का आपल्या घरात. हा त्याला म्हणा उशिरा येईल मी. अरे दुसरी भाकर फास्ट बनवते आता. भूक लागली यार. उशीर होऊन गेला. आपला टाइम झाला जेवायचा. हा ना. नाही मी घड्याच नाही ना मारल्या. आता बाकीचं माझं काम पण आवडलं. आम्ही जेवण पण करून घेतलं. मला लक्षातच नाही राहिलं व्हिडिओ काढायचं. गडबड होऊन गेली आज खूप. मम्मीची पण तब्येत खराब होती ना, तर मग त्या झोपून गेल्या होत्या. मग ही मला वैताग देत होती. तर तसंच माझं बनवणं चाललं होतं. बाजरीच्या भाकरी चिकनची भाजी बनवली. परत भात टाकला. थोडंसं आवरून घेतलं. ते बाजार पण आणलं होतं रे, त्याचा पसारा झाला होता, तो आवरून घेतला. आणि मग त्याच्यामुळे लक्षच नाही राहिलं मला व्हिडिओ काढायचं. बाकी असो आता आम्ही झोपतोय. हे पण आले, बाहेर गेले होते मित्रांबरोबर. आवनी पण झोपली आहे. आता मी पण झोपते. जाम झाले. माझा गुडघाले दुखतोय. काय असं उपाय तर मला सांगा कमेंटमध्ये. आताच म्हातारपण आलंय मला आता. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.